नमस्कार मंडळी, मन किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजची जी रेसिपी आहे ती आहे व्हेज मोमोजची रेसिपी. याआधी आपण चिकन मोमोजची रेसिपी मी शेअर केली होती, ती पण तुम्ही करून पहा. व्हेज मोमोजसाठी लागणार आहे आपल्याला कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे, शिमला मिरची, फुलगोबी आणि गाजर हे सगळं चॉपरमधनं मी बारीक चॉप करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे बघू शकता. आणि ह्याच्यासाठी आपल्याला आता त्याला फोडणी द्यायची आहे. त्याच्यासाठी मी घेतलेली आहे कढई. कढईमध्ये आपल्याला घ्यायचे तेल, आणि तेल तुम्ही कोणतंही वापरू शकता. त्याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालायचं आहे. लसूण छान भाजला की त्यात कांदा घालायचा आहे. कांदा थोडा सॉफ्ट झाला की त्याच्यामध्ये आपल्या ज्या सगळ्या भाज्या आपण कट करून घेतल्या, शिमला मिरची आहे, फुलगोबी आहे, गाजर आहे, हे सगळं आपल्याला त्याला परतून घेण्यासाठी घालायचं आहे. त्याला छान मोठ्या फ्लेमवरतीच आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे छान, कारण त्याच्यात पाणी सुटतं थोडंसं. यात मी मीठ घातलेलं नाही आहे आधी, त्याच्यामुळे त्याला काही जास्त पाणी सुटणार नाही आहे. त्याला छान असं मोठ्याच फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे. त्यात आपल्याला जास्त काही टाकायचं नाही आहे. मी याच्यात टाकलेलं आहे टोमॅटो सॉस आणि शेजवान सॉस. हे दोनच इतके होऊन जातात की त्याच्यानेच टेस्ट खूप भारी लागतो. तुम्ही नक्की करून पहा. कारण टोमॅटो सॉस आणि टाकल्यानंतर थोडंसं पाणी सुटतं, म्हणून त्याला हाय फ्लेमवरती थोडं जास्त भाजून घ्या. आणि मीठ जास्त घालायची गरज नाही आहे. टेस्टच्यानुसारच तुम्ही मीठ घाला, कारण शेजवान चटणीमध्ये ऑलरेडी मीठ असतं. ठीक आहे, त्याच्यामुळे चवीनुसार मीठ घाला. मी फार थोडंसं मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये, बघू शकता. आणि त्याला थोडा वेळ झाकूनच असं होऊ द्या, थोडंसं मंद गॅसवरती. आणि मी ऑलरेडी अशा हे बनवून ठेवलेलं आहे, बघू शकता, मोमोज बनवण्यासाठी. त्याच्यात मोमोजचं फिलिंग भरून त्याला मोमोजचा शेप दिलेला आहे. मला व्यवस्थित म्हणजे तसं येत नाही, पण हा माझा पहिलाच ट्राय आहे मोमोज बनवण्याचा. मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारचे मोमोजचे प्रकार येतात. हे बघा, जसं बनवता येतं. मला गोलवाले मोमोज एकदम छान येतात, पण हा वाला मोमोज मला फार आवडतो बघण्यासाठी आणि खाण्यासाठी पण हा छान लागतो. तर तुम्ही अशावाले मोमोज नक्की बनवून पहा. हे बघा, हा बनलेला आपला एक छोटासा मोमोज, आणि याला स्टीमरमध्ये स्टीम करून घेतलेला, आणि इतकं सुंदर टेस्ट झाली होती त्याची. खायला इतकं भारी लागत होतं. तुम्ही नक्की करा आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला ही जी मोमोजची रेसिपी आहे ती कशी वाटली. टोमॅटो सॉस किंवा मेयोनीजसोबत तुम्ही हे खाऊ शकता. इतकं सुंदर आणि डिलिशियस लागतं. तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत एन्जॉय करा ही रेसिपी.